सिन्नर तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 43 गॅस सिलेंडर आणि गॅस रिफिलिंगची साधन सामग्री जप्त केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑक्टोबर 2025 रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी तालुका सिन्नर परिसरात घरगुती वापराच्या गॅसचे व्यापारी वापराच्या उद्देशाने अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली। वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी गावचे शिवारात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून वापरकरिता वापर होणारे निळ्या गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती। त्याप्रमाणे पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित इसम नामे रामदास सुखदेव केदार आणि कैलास अर्जुन केदार हे शासनाने नियमन केलेले आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले। यामुळे त्यांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर छापा कारवाईमध्ये वरील इस्मांच्या कब्जातून घरगुती वापराचे 35 गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे 8 गॅस सिलेंडर असे एकूण 43 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे 2 पिस्टन पंप आणि इलेक्ट्रिक मोटर, गॅस टाकीचे प्लॅस्टिक सील असा एकूण 1,75,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घरगुती वापर आणि व्यावसायिक वापर याच्यामध्ये जो फरक आहे गॅसच्या किमतीमध्ये 825 रुपये आणि 1625 रुपये याचा गैरफायदा घेऊन काही लोक या बाबतीतली चोरी करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी साधारणतः 43 सिलेंडर्स हे गॅस फिलिंग करताना डोमेस्टिकचे कमर्शियल यूजसाठी गॅस फिलिंग करताना मिळून आलेले आहेत। त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याबाबतचा 2 गुन्हे हे वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचा तपास वावीचे प्रभारी अधिकारी करत आहेत। याच्यामध्ये गॅस सिलेंडरसह गॅस रिफिल करण्याची ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी साधारणतः 1,75,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। जिल्ह्यामध्ये मालेगाव या ठिकाणी सुद्धा अशाच स्वरूपाची कारवाई केलेली आहे आणि मालेगाव वगळता इतर ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि कॉन्क्रीट माहिती असते त्याबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे। हे गॅस सिलेंडर आणताकडून कोणती एजन्सी असती त्या एजन्सीचं काही नाव माहीत पडलं आपल्याला? तपासामध्ये या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती पुढे येईल। ज्या ठिकाणून हे डोमेस्टिक सिलेंडर आणलेलं आहे आणि कमर्शियल बनवून ज्या ठिकाणी कमर्शियल विकलेलं आहे त्या दोन्ही ठिकाणची माहिती ही तपासामध्ये निश्चितपणे पुढे येईल। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।